मी आता जाणार आहे लंडनला खानावळ काढणार आहे आता मी. होय. हा हा. अच्छा, मग तिकडे काय पदार्थ काय ठेवणार आहे सादर? आम्ही या बटाटा वडा. आम्ही बटाटे वडे असं नाव आहे बटाटे वड्यांचं का? बटाटे वडे हा? म्हणजे बटाटे वडे आवडतात तेव्हा ना म्हणून अच्छा. बटाटे वडे ठेवले माहिती आहे का. आणि काय बनवणार? आणि मृणाल गुलकंद. मृणाल गुलकंद अशा नावाची डिश आहे का? हा, वर्षानुवर्ष ताजं राहतं बाबा ते, खराब होत नाही ते. चांगलं आहे, चांगलं आहे. बाकी काय? सोनाली सोलकडी. सोनाली सोलकडी. बघ की सोलकडी सारखे कसे गाल आहेत बघ, गुलाबी गुलाबी खरंय. म्हणून हा असे चांगले चांगले पदार्थ आहेत माझ्या. सोलकडी तर माझी लय फेमस आहे का नाही तेंडुलकर? कुंडलकर. हा कुंडलकर. बसा तुम्ही सांग ना, सचिन तेंडुलकरच आहेत ते. सचिन तेंडुलकर कसे असतील ते? आता माहितीये मला, आता रिटायर झालं तर वजन बघ केवढं. म्हणून सांगत होते खेळत जा तुम्ही, मध्ये मध्ये खेळत जा. लगेच रिटायर दिसतंय की ते रिटायरमेंट. सचिन तेंडुलकर वेगळे, हे वेगळे असतात सर. नाही नाही ते गप बसत कसं. बरं तुम्ही समधी जण आलं बरं वाटलं. म्हणजे काही लंडन बिंडनला जाणार नाही मी तसे काय, तुम्हाला जरा शुभेच्छा द्यायला आले. लय चांगलं काम करताय बरं का तुम्ही समधी. म्हणजे कसं आहे, आजपर्यंत लय पिक्चर आले. कुणी बायकांचं सौंदर्य दाखवलंय, कुणी कपडे दाखवले, कुणी सँडल दाखवली, कुणी फॅशन दाखवली, कुणी हातावरची मेहंदी दाखवली, पण स्वयंपाक करून झिजलेले हात कोणी दाखवले नाहीत. जे तुम्ही दाखवताय पिक्चरमध्ये, त्यामुळं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्यासाठी गुलाबजाम आणले, ते आणणार गुलाबजाम. औशी कसं आहे तुमच्यावर आम्हाला एवढं प्रेम आलंय की तुमचे आशीर्वाद घेतो आम्ही. आणि तुम्ही हे तुमच्यासाठी आहे का? आम्ही तुमच्यासाठी आणि किती वाळलात, तब्येत किती खराब झाली आहे क्या? मावशींना तर बसायचं, गुलाबजाम खाल्ले मावशीने. गालगुंड आले मावशी. आणि आम्ही तुमच्याकडनं शिकलो ना सगळ्या रेसिपीज, त्यामुळे फार बरं झालं तुम्ही मलाही एवढं चांगलं शिकवलं. जत्रेची धमाल येणार आहे. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की काय, आमच्या गावामध्ये सोमन बाबाची जत्रा पण भरलेली आहे. तुम्ही माग हे बघू शकता, तिकडे पाळणे बिळणे मागे बघू शकता तुम्ही. आणि एकदम असे म्हणजे इकडे बघू शकता मंदिरं बिंदिरं, आणि इकडे पण गावाचं एक वातावरण एकदम सगळीकडे अशी जत्रा फिलिंग आलेली आहे. तर जत्रेमधला एक खेळ जो आहे तो आपण इथं सगळ्यांसाठी ठेवलेला, तो म्हणजे फुगे फोडायचा. शूट आउट ॲट फुगे हा आपण एक खेळ इथे खेळणार आहे. आता त्याच्यामध्ये कसं आहे, नुसतं फुगे फोडून काय मजा नाही आहे. म्हणजे नुसतं तर आपण बाबा खर्च नको करायला, तर खर्चात नाही काहीतरी आपल्याला पण आउटपुट पाहिजे शूटिंगचा. म्हणून आपण इथे एक आयडिया ठेवलेली आहे. ती म्हणजे एका माणसाने येऊन फुगा फोडायचा, फुग्यावर एक नंबर लिहिलेला आहे, त्या नंबरची इकडे एक चिठ्ठी आहे. समजा जर मृणालताईंनी एक फुगा फोडला, त्याच्यावरती समजा 9 नंबर आहे, तर 9 नंबरची चिठ्ठी आम्ही उचलणार. त्याच्यामध्ये एक शिक्षा लिहिली आहे त्या माणसाच्या नावासहित, त्याला ती शिक्षा मिळणार. नाही फुगा फोडलाय त्यांना नाही, ज्याचं नाव आलंय त्याला. हां, तर अशा 5 शिक्षा आहेत. त्या 5 शिक्षा छोट्या छोट्या आहेत, गमतीदार आहेत, त्या होणार आहेत. पण आता आपण बघायचं आहे की त्या कोणाच्या नशिबात आहेत. तर एकदा इकडून असं सुरुवात करूया. मला वाटतं उजवीकडून सुरुवात करूया. कोण पहिल्यांदा नेमबाजी करायला उत्सुक आहे? सिद्धार्थ, यू कॅन ट्राय. सिद्धार्थ चांदेकर त्यात ऑलरेडी आहे या ठिकाणी ऑलरेडी माहीत नाही मला, पण तुम्ही मारून बघा, लागली तर तुमची, नाही तर परत भरू. मूग भरतात, त्याच्यात गोळ्या नसतात. मी तुम्हाला सांगू इच्छितो, वायाला घालवलाय, वायाला घालवला, वाया गेला. नाही शिक्षा नाही ना हा का परत भरायचं? नाही, दिली असती तुम्हाला शिक्षा, पण आपल्याकडे वेळ नाही आता. तुम्ही सर बसू शकता. आता आपलं कोण ट्राय करू इच्छित का? बापरे, या सिद्धार्थ जाधव तुम्ही हातानेच फोडून या. सिद्धार्थ जाधव यांच्यासाठी.
त्यांनी फोडलेला नंबर आहे 2 आणि 2 नंबरची चिठ्ठी आमच्याकडे आहे आणि ती बघूयात. येस, आम्हाला मिळालेली आहे आणि ती आहे उमेश कामत यांच्या नावाची. उमेश कामत, तुम्हाला टाक्स असं देण्यात येत आहे. टाक्स असं आहे, तुम्हाला एक आयुष्यात तुम्ही खूप चॉकलेट हिरो आहे, गोड हिरो आहे, सगळं छान आहे, मान्य आहे, संत परंपरेतला माणूस. पण त्यांना जर विलनचा रोल मिळाला असता तर त्यांनी कसा केला असता? आम्ही घाबरलो पाहिजे. असा एक विलन तुम्हाला एका मिनिटात साकारायचा आणि समोर जर पर्णपेटे हिरोईन असेल तिला घाबरवायचं आहे. अरे देव. तर काय तुम्ही कशा पद्धतीचा एक विलन आम्हाला इथं साकारून दाखवू शकता एका मिनिटात? आणि दिग्दर्शक एवढे आहेतच त्याच्यामुळे ते सांगतीलच कसा करायचा. संजय दादांनी सांगितलंय काहीतरी आणि मला त्यांच्या चेहऱ्यापेक्षा संजय दादांच्या चेहऱ्यावरती विलन आला असं दिसतं आता. येस, डेंजर म्युझिक मला लाव रे. मला एक वाक्य दिलेलं आहे. हा, डेंजर म्युझिक लाव आणि सीन दिसला पाहिजे. त्यात बापरे. भरलंय का? अरे आणि तो ह्या कपड्यांमध्ये तो कोल्हापूरचा विलन पण वाटतोय. फुगेवाले पॅन्ट असायचे फक्त. फुगे आहेतच आपल्याकडे, पॅन्ट तुझ्याकडे आहे. बसंती, जब तक तुम्हारे पाव चलेंगे. नाही, थोडं असं विलनिश वाटलं पाहिजे. सेंटरला तुम्ही असं रिक्वेस्ट करताय, बसंती हे बघ, जब तक तुम्हाला पाव चलेंगे ना तब तक. असं नाही, रिक्वेस्ट मधला विलन नको प्लीज. या प्लीज. आम्हाला भीती वाटली पाहिजे, ऑडियन्सला भीती वाटली पाहिजे सर. हा, मुजिक. पहिला तो 2 बार तो एक वॉक होना चाहिए. हा, करेक्ट आहे. चुकून पायावर मारायला बुक ते मूग आहे त्याच्यात. सर उमेश कोर ऍक्टिव्ह गुळण्या केल्यासारखे हसू नका, खरे हसा. कोर ऍक्टिव्ह असलेला आणि आता बसंती, जब तक तुम्हारे पाव चलेंगे तब तक इसकी सांसें चलेंगी. घाबरली. तुम्हें नाचना पड़ेगा और गाना भी लगेगा ये रे पैसा का. चलो नाचो बसंती, नाचो. ये रे पैसा का गाना लगाओ. नाचो लगाओ. बसंती इन सबके सामने जरूर नाचना क्योंकि गाना ये रे पैसा है. बापरे. जास्तला भावजा गाणं लाव. थँक्यू. खतरनाक तुम्ही म्हणजे केलं, बऱ्यापैकी ट्राय केलंय तुम्ही. आणि हे काही शिक्षा नव्हती, हे फक्त प्रिया बापटला आम्हाला दाखवायचं होतं की खरं काय करतो बघा.